जेव्हा आपण खूप थकलेलो असतो, सगळं मोटिवेशन निघून गेलेलं असतं, त्यावेळेला ते परत मिळवण्यासाठी नवनवीन लोकांना भेटणं जास्त प्रोत्साहन देतं. काही मैत्रिणी नवीन आहेत, तर काही मैत्रिणी जुन्या आहेत. काहींना आधी भेटलेली आहे, तर काहींना पहिल्यांदाच भेटतीये. नव्या घरासाठी सोफा कुशन कव्हर शिवले होते. ते जरासे बिघडलेत. मला आणि प्रेरणाला ड्रॉप करून जितेंद्र ते रिपेअर करायला देण्यासाठी जाणार आहेत. आम्हा मुलींचा भेटण्याचा हा जो प्लॅन आहे तो साधारण 1.5-2 महिन्यापासून सुरू होता. पण तो यशस्वी होत नव्हता. यावेळी मात्र आम्ही सगळ्यांनी आपापल्या कंटाळ्यावरती, थकव्यावरती आणि अनेक वेगवेगळ्या प्लॅन्सवरती मात करून भेटायचं ठरवलं आणि यशस्वी देखील झालोय. असं वाटतच नव्हतं की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. साधारण 3-3.5 तास आम्ही सलग बोलत होतो. खूप छान-छान वेगवेगळे विषय कव्हर केले. आपल्या विचारांची किंवा आपल्या जगण्याची गाडी कुठेतरी थांबलेली असते आणि तिला एक छान धक्का मिळतो, एक मोटिव्हेशनल पुश मिळतो, जेव्हा आपण आपल्यासारख्याच लोकांना भेटतो. तुम्हाला माहिती आहे, आपण एका कालावधीनंतर स्वतःला एका चौकटीमध्ये, विचारांच्या कुंपणामध्ये बांधून ठेवत असतो, कम्फर्ट झोनमध्ये जात असतो आणि तो वेळच्या वेळी ब्रेक करणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याही नकळत आपण एक रटाळवाणं आयुष्य जगायला सुरुवात करतो आणि मग ते सवयीचं होण्याआधीच त्याला थांबवून, बाहेर पडून थोडंसं एक्सप्लोर करायचं असतं. त्याशिवाय जीवनातल्या नव्या पर्वाला सुरुवात होत नसते. म्हणून हे प्रत्येकाने करावं. प्रत्येकाने आपल्यासारख्या लोकांना भेटावं.